तर AIDUF शून्य आता तरी सुरुवातीच्या कलांमध्ये इतर शून्य आणि काँग्रेस सुद्धा शून्य जागांवर आहे। सुरुवातीचे अर्थात असे कल आहेत आणि पुढे नेमकं चित्र कसं पालटतं बदलतं हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। त्याचबरोबरीने आपण नेमकी पश्चिम बंगालमधली काय स्थिती आहे ती सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, कारण सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते पश्चिम बंगालकडे। सध्या 245 पैकी 8 जागांचे कल हाती आलेले आहेत। भाजपला 3 तसंच काँग्रेस TMC या सगळ्या जागांचा जर कल बघितला तर काँग्रेसच्या अजूनही भोपळा फोडलेला नाहीये। TMCचे 5 जागी कल जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इतर तसंच डावे यांच्या शून्य जागा आहेत। सुरुवातीच्या कलांमध्ये अजूनही कोणत्याही जागांवर आपलं खातं उघडलेलं नाहीये, मात्र हळूहळू हे कल बदलतील। अगदी मात्र पश्चिम बंगालमधला आतापर्यंतचा जो निकाल आहे किंवा आतापर्यंतचा इतिहास आहे तो अतिशय रक्तरंजित राहिलेला आहे आणि त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये कोणत्याही जागा जरी निवडून आल्या तरी सुद्धा एक वेगळ्या स्वरूपाचा निकाल आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि त्याचा परिणामही आपल्याला पाहायला मिळू शकतो। आणि तामिळनाडूमध्ये एक महत्त्वाची अपडेट, केरळमध्ये UDF 9 जागी आघाडीवर आहे, तर दुसरीकडे केरळमध्येच LDF 4 आणि भाजपा 1 जागी आघाडीवर आणि आसाममध्ये भाजप 7 जागी आघाडीवर आहे। खरं तर प्रज्ञा आश्चर्य नाहीये, सध्या भाजपची तिथे सत्ता आहे, तिथे जोर लावण्यात आलेला होता आणि यंदा सुद्धा भाजपनं तिथे विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। मात्र सगळ्यात महत्त्वाचं आहे केरळमधली आतापर्यंतची स्थिती जर आपण पाहिली, आता आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया तमिळनाडूमधली कशी स्थिती आहे। 294 पैकी 5 कल हाती आलेले आहेत। DMK 4, DMK 0, TVK 1 आणि इतर 0 अशी एकंदरीतच आतापर्यंतची ही आकडेवारीची घडामोड आहे।